त्यासाठी पहिला नांगरट आपण उन्हाळ्यात नांगर करून घेतो. नांगरीनंतर रोटर मारतो. रोटर मारल्यानंतर परत बळी म्हणून असते बळी नांगर त्याने परत आणवडून घेतोय आणि परत मग बेड 4.5 फुटाचा बेड सोडून घेतोय. कशासाठी? काकडीसाठी. जिप्सी म्हणून आहे. जिप्सी काकडीला आम्ही काय करतोय 4.5 फुटा सरी सोडून परत त्यावर हे टाकून घेतो कंपोस्ट खत आणि गांडूळ खत आणि मग ठिबक हातरून बेसल डोस टाकून बेसलमध्ये कसं आम्ही जवळजवळ शिंदरी असल्यामुळे बेसलमध्ये काय शक्यतो बाकीचं काही येत नाही. हेच गांडूळ खत वगैरे येतं आहे आणि मग ठिबक घातल्यानंतर कागद घातल्यानंतर काय करतोय 1-2 दिवस भिजवून घेतोय आणि तो रोपं भरायला देतोय आणि मग काट्या मारून त्याला परत त्यात जाळे आम्ही आणतोय. MIDC आपले जाळे मिळतो बांधत बसायचं नाही त्याला सुतळी वगैरे जाळे मारून घेतले की मग होलं मारून घेऊन रोपं एक 15 दिवसात तयार होत्या काकडीची. मग रोपं लावून घेतोय आम्ही. बरोबर 40 दिवसात ते प्लॉट चालू होते आपला काकडी तोडायला जिप्सीची आणि ते मुंबई मार्केट आम्ही ती पाठवते जिप्सी. फवारणीला कसं निम अर्क दशपर्णी अर्क ह्या सगळ्या फवारणी येतात. स्लरी फिल्टरचं कसं होतं 9 दिवसाला बरोबर 900 लिटर तयार होतं. तुम्ही कसं व्हायचं शेण गोमित्र वगैरे टाकले की अंगाचा वास तुम्ही जायचं नाही. आता तसं काय नाही ते डायरेक्ट फिल्टर होऊनच आपल्या ठिबकला येते. परत घालायचं हातानं काही घालायला लागत नाही. स्लरी फिल्टर बसले 28,000 शासनाची सबसिडीला 14,000 होती आणि 14,000 आपण अंगावर घालतो. असे स्लरी फिल्टर करून ते माळ्याचा प्लॉट करतो. मग आम्ही त्यात कसं वांगी असते आपण वांगी 5 फुटावर घेतो 5 बाय 3 वर तुम्ही मल्चिंगवर सगळं मल्चिंगशिवाय काय माळू कुठं काय ढगू असल्या आणि आत्ता काय ह्या वर्षी हळद केली आहे तिने जे म्हणजे माझं रान आहे 1.5 एकर मी ती रोप फायन रान आहे 5 एकर रान घेतलं. मग 1 एकर केळी आहे 1.5 एकर हळद आहे आणि आता 1 एकर काकडी करायची आहे बेड वगैरे सोडत्या. ते ऊसाला कसं असते ऊस पण आपला असतो 100 टनाच्या खाली माझी कधी आवडीची आहे. 127 टन माझा याला पडला नोव्हेंबर-डिसेंबरला ऊस करून 127 टन माझी काढला ऊसभूषण ह्याचा हे जायचं आमचं ऊसभूषण मिळाला. ऊसभूषण उसाला काय 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 उसाला आमचं 70% उसाला मात्र एक पूर्ण हे येत नाही म्हणजे शिंदरी येत नाही. 70% शिंदरी आहे 30% रासायनिक वापरते. शिंदरीमध्ये मग तुम्ही निंबुळी पेंट करंजी पेंट मासळी पेंट आणि बाकी मग आपलं हाई रासायनिकमध्ये कुठलं खत वापरतात? रासायनिकमध्ये आपण स्टार्टला बघा सरी डोसला 2 DAP 2 पोटॅश आणि मायक्रोडोस पूर्ण येतात म्हणजे त्याला कॉम्बीज वापरते डायरेक्ट कॉम्बी इतकं वापरते आणि मग 70% सेंद्रिय येते म्हणजे निंबू पेन मासळी पेन करंजी पेन मिक्स येते ते वापरतो. कांडी किती रोप रोप लागणार कांडी नाही कधीच नर्सरीला